मंगेशकर रुग्णालय प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तत्काळ भरा, अन्यथा महापालिका 2 दिवसांमध्ये जप्तीची नोटीस काढणार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेचा इशारा। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, राज्य सरकारच्या दोन्ही अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका, सूत्रांची माहिती। मंगेशकर कुटुंबियांनी दोन्ही मुलींचं 18 वर्षांपर्यंत पालकत्व घ्यावं, भाजपा आमदार अमित गोरखेंची मागणी। मंगेशकर कुटुंबियांनी खरं तर आम्ही सर्व सक्षम आहोत, पण खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या भान ठेवून त्यांनी या भिसे कुटुंबियांचं खास करून त्या 2 मुलींचं दातृत्व मातृत्व 18 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे, माझी वैयक्तिक मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर 19 तारखेपर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, आजपासून 100 मीटर परिसरात आंदोलन करता येणार नाही। पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसांमध्ये कारवाई करणार, सूत्रांची माहिती। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर, प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। पुण्यातील भाजपची बैठक संपण्याआधीच मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चा, तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या, बैठकीमध्ये वरिष्ठांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना। मंगेशकर रुग्णालयानं अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला, तनिषा आणि भिसे कुटुंबियांची वैयक्तिक माहिती परवानगी विना सार्वजनिक केल्यानं मानसिक त्रास झाला, सविता भिसेंची राज्य महिला आयोगाकडे तक्रार, रुपाली साखळकरांची ट्विट करत माहिती। तनिषा भिसे यांचा 10वा आहे, आपल्या संस्कृतीमध्ये 10वा दुखवटा दूर करण्यासाठी केला जातो, पण हा दुखवटा दूर कसा करणार, चित्रसेन खिलारेंकडून भावना व्यक्त। तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड पालिकेला साथ, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून 650 रुग्णालयांना नोटिसा, कोणत्याच रुग्णांकडून डिपॉझिट घेऊ नका, अन्यथा रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, पालिकेचा इशारा।